जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, अलीकडेच कोणत्या देशाला आईद्वारे बाळामध्ये होणाऱ्या HIV आणि सिफिलिसचे संक्रमण दूर करण्यासाठी WHO प्रमाणपत्र प्राप्त झाले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच बेलीज, जमैका व सेंट विन्सेंट ग्रेनेडाइन्स या तीनही देशांना हे प्रमाणपत्र प्राप्त झालेलं आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. सेंटर फॉर वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये कोणत्या शैक्षणिक संस्थेने अव्वल स्थान पटकावले? तर आता या रँकिंगमध्ये हॉवर्ड विद्यापीठाने पुन्हा एकदा प्रथम स्थान पटकावलेलं आहे. मित्रांनो, मागच्या 13 वर्षापासून हॉवर्ड विद्यापीठ या रँकिंगमध्ये प्रथम स्थान पटकावत आहे. यावर्षी सुद्धा 100 गुणासह हॉवर्ड विद्यापीठानेच या रँकिंगमध्ये प्रथम स्थान पटकावलेलं आहे. यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोणती शैक्षणिक संस्था आहे? तर MIT दुसऱ्या क्रमांकावर आहे, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी तिसऱ्या क्रमांकावर, चौथा क्रमांक युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिजने पटकावला, तर 5व्या क्रमांकावर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आहे. बरं, या रँकिंगमध्ये आपल्या भारतातील शैक्षणिक संस्थेची काय स्थिती आहे? तर या रँकिंगमध्ये भारताच्या IIM अहमदाबादने 410वे स्थान पटकावलेलं आहे. त्यानंतर या रँकिंगमध्ये 501 स्थानावर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे, 568व्या स्थानावर IIT बॉम्बे, 582 वर IIT मद्रास, 606 वर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, 616व्या स्थानी IIT दिल्ली, 622व्या स्थानी दिल्ली विद्यापीठ, 704व्या स्थानी IIT खरगपूर, 798व्या स्थानी वैज्ञानिक आणि नाविन्यपूर्ण संशोधन अकादमी, तर 823वा क्रमांक पंजाब विद्यापीठाने पटकावलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. नॅशनल ॲथलेटिक्स फेडरेशन कप स्पर्धेत सुवर्ण पदक कोणी पटकावले? मित्रांनो, या नॅशनल ॲथलेटिक्स फेडरेशन कपच्या 27व्या आवृत्तीचं आयोजन करण्यात आलं होतं व या स्पर्धेत नीरज चोप्रा यांनी सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. बरं, ही स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती? तर भुवनेश्वर या शहरामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं व नीरज चोप्रा यांनी 82.27 मीटर अंतरावर भाला फेकून यात सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. यात दुसरा क्रमांक कर्नाटकच्या DP मनू, तर तिसरा क्रमांक महाराष्ट्राच्या उत्तम बाळासाहेब पाटील यांनी पटकावला आहे. मित्रांनो, अलीकडेच आपण पाहिलं होतं की दोहा डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोप्रा यांनी रौप्य पदक पटकावलं होतं व आता नॅशनल ॲथलेटिक्स फेडरेशन कप स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदक पटकावलं आहे. आता हा प्रश्न पहा. भारतीय स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्री यांनी नुकतीच आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली, तर त्यांनी कोणत्या देशाविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळला होता? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. सुनील छेत्री यांनी पाकिस्तान विरुद्ध खेळताना आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेलं आहे. म्हणजे सुनील छेत्री यांनी 2005 मध्ये पाकिस्तान विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता व या सामन्यात त्यांनी पहिला आंतरराष्ट्रीय गोल देखील केलेला आहे. आता त्यांनी घोषणा केल्यानुसार ते अंतिम सामना कोणत्या देशाविरुद्ध खेळणार आहेत? तर कुवेत या देशाविरुद्ध 6 जूनला ते अंतिम सामना खेळणार आहेत. बरं, सुनील छेत्री यांनी कोणत्या क्लबकडून खेळताना आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली होती? तर 2002 मध्ये मोहन बागानकडून खेळताना त्यांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांना आतापर्यंत 7 वेळा AIFF प्लेयर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे व त्यांचा जर्सी क्रमांक काय होता असं जर विचारलं तर त्यांचा जर्सी क्रमांक हा 9 आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यांनी एकूण 150 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यात 94 गोल केले आहेत आणि सक्रिय खेळाडूमध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक गोल करण्याच्या बाबतीत ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या आधी क्रिस्टियानो रोनाल्डो हे 128 गोलसह प्रथम स्थानावर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर 106 गोलसह लिओनेल मेस्सी, तर आपले सुनील छेत्री हे 94 गोलसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. आणि मित्रांनो, आपल्या देशासाठी 150 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे सुनील छेत्री हे जगातील 8वे खेळाडू आहेत आणि त्यांनी 150वा आंतरराष्ट्रीय सामना कोणत्या देशाविरुद्ध खेळला होता? तर त्यांनी 150वा आंतरराष्ट्रीय सामना हा अफगाणिस्तान विरुद्ध खेळला होता. त्यांनी आतापर्यंत एकूण 365 क्लब सामने खेळलेले आहेत व त्यात 158 गोल केले आहेत व त्यांचे एकूण गोल सांगायचे झाले तर त्यांनी 515 सामन्यात 252 गोल केलेले आहेत. त्यांना 2011 मध्ये अर्जुन पुरस्कार तर 2019 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 4. भारत आणि कोणत्या देशादरम्यान तर्कश हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो? कोणता युद्धाभ्यास आहे? तर तर्कस हा युद्धाभ्यास असून हा युद्धाभ्यास भारत आणि अमेरिका या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो व या युद्धाभ्यासाच्या 7व्या आवृत्तीचं आयोजन 22 एप्रिल ते 15 मे दरम्यान कोलकातामध्ये करण्यात आलं होतं. या युद्धाभ्यास भारतातर्फे राष्ट्रीय सुरक्षा गार्ड
तर US तर्फे स्पेशल ऑपरेशन फोर्सने सहभाग नोंदवला आहे. मित्रांनो, याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण युद्धाभ्यास आयोजित करण्यात आले होते, ते सुद्धा आपण पाहून घेऊया. नुकताच आता शक्ती हा युद्धाभ्यास सुरू झाला आहे व या युद्धाभ्यासाची सुद्धा ही 7वीच आवृत्ती आहे. हा युद्धाभ्यास भारत आणि फ्रान्स या दोन देशांदरम्यान आयोजित केला जातो व याची 7वी आवृत्ती मेघालयमधील उमरोई येथे आयोजित करण्यात येत आहे. दशलिक युद्धाभ्यास हा भारत आणि उझबेकिस्तान या देशांदरम्यान आयोजित केला जातो. IMT ट्रायलेट हा युद्धाभ्यास भारत, मोझांबिक, टांझानिया, टायगर ट्रायम्फ भारत, अमेरिका, लिमितीय भारत, सेशेल्स, समुद्र लक्ष्मण भारत, मलेशिया, दोस्ती भारत, श्रीलंका, मालदीव, धर्म गार्डियन भारत, जपान, डेझर्ट नाईट भारत, फ्रान्स, UAE, सायक्लॉन भारत, इजिप्त, सहयोग कायजिन भारत, जपान, डेझर्ट सायक्लॉन भारत, UAE, तर विनबेक्स हा युद्धाभ्यास भारत आणि व्हिएतनाम या दोन देशांदरम्यान आयोजित केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडेच कोणत्या बँकेने भारतातील पहिले व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड लॉन्च केले? तर आता भारतातील पहिले व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड हे HDFC या बँकेने लॉन्च केलं असून या कार्डला पिक्सेल असं नाव देण्यात आलं आहे. काय नाव देण्यात आलं? तर पिक्सेल या नावाने हे कार्ड ओळखले जाईल. HDFC बँकेची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 1994 मध्ये या बँकेची स्थापना करण्यात आली होती व याचं मुख्यालय मुंबई येथे स्थित आहे. प्रश्न क्रमांक 6. कोणत्या देशाने जगातील पहिले हायस्पीड 6G प्रोटोटाइप डिव्हाइस लॉन्च केले? तर आता जगातील पहिले हायस्पीड 6G प्रोटोटाइप डिव्हाइस हे जपान या देशाने लॉन्च केलेला आहे. मित्रांनो, या डिव्हाइसचा डेटा ट्रान्समिशन दर हा 100 गिगाबिट्स प्रति सेकंद इतका आहे, जो 5G तंत्रज्ञानापेक्षा 20 पट जास्त आहे. बरं, जगातील पहिली CNG बाईक कोणती कंपनी लॉन्च करणार आहे? तर बजाज कंपनी ही CNG बाईक आणत आहे. आशियातील पहिले बिटकॉइन ETF केंद्र हे हाँगकाँगमध्ये सुरू झालं आहे. जगातील सर्वात मोठे विमानतळ दुबईमध्ये निर्माण करण्यात येत आहे. तर जगातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा पार्क हे गुजरातमध्ये स्थापन करण्यात आले. प्रश्न क्रमांक 7. नोबेल पारितोषिक विजेत्या एलिस मुनरो यांचे नुकतेच वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले. तर त्यांना कोणत्या क्षेत्रातील नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले होते? तर आता या ज्या एलिस मुनरो आहेत या एक कॅनेडियन लेखिका असून त्यांना साहित्यातील नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांना नोबेल पुरस्कार कधी देण्यात आला? तर 2013 मध्ये त्यांना हा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. मित्रांनो, त्यांनी आपल्या आयुष्यातील 60 वर्षांहून अधिक काळ या लघुकथाच लिहिलेल्या आहेत व त्यांना 3दा गव्हर्नर जनरल्स लिटरेरी अवॉर्डने सुद्धा सन्मानित करण्यात आलं होतं. हा जो पुरस्कार आहे हा कॅनडामधील सर्वोच्च साहित्य पुरस्कार आहे. प्रश्न क्रमांक 8. अलीकडेच सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनच्या निवडणुका पार पडल्या असून याच्या अध्यक्षपदी कपिल सिब्बल हे निवडून आले आहेत. कपिल सिब्बल यांना 2350 मतांपैकी 1066 मते मिळालेले आहेत व 1066 मते मिळवत कपिल सिब्बल हे तब्बल 23 वर्षांनी सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष बनलेले आहेत. ते याआधी 2001 मध्ये सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष बनले होते व आता 23 वर्षांनी ते पुन्हा याचे अध्यक्ष बनलेले आहेत. त्यांनी याआधी सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून 1995-96 तसेच 1997-98 दरम्यान देखील कार्य केलेलं आहे. म्हणजेच ते आता या सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे 4थ्यांदा अध्यक्ष बनले आहेत. याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या झाल्या आहेत, त्या सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या ॲथलीट्स कमिशनचे अध्यक्ष हे नरसिंग यादव बनले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा गार्डचे महासंचालक नलिन प्रभात, नवे नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी, अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू प्रोफेसर नईमा खातून, असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीचे नवे अध्यक्ष प्राध्यापक विनय कुमार पाठक, भारतीय पॅराऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष देवेंद्र झाझेरिया, प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल, तर भारतीय लोकपालाच्या अध्यक्षपदी अजय खानविलकर यांची नियुक्ती करण्यात आली. आता हा प्रश्न पहा. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने 14 मे रोजी आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला? तर माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने 14 मे रोजी आपला 250वा स्थापना दिवस साजरा केलेला आहे. या शिपबिल्डरची स्थापना 1774 मध्ये करण्यात आली होती व आता याला 250 वर्षे पूर्ण झालेली आहेत. या निमित्त एक 250 रुपयाचं नाणं सुद्धा जारी करण्यात आलं आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कोठे स्थित आहे? तर मुंबई येथेही स्थित असून याला 2006 मध्ये मिनी रत्न 1चा दर्जा देण्यात आला होता. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक दूरसंचार आणि माहिती सोसायटी दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक दूरसंचार आणि माहिती सोसायटी दिवस आहे
हा दरवर्षी 17 मे रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस प्रथम कधी साजरा करण्यात आला होता तर 1969 मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता. बरं, हा दिवस 17 मे रोजीच का साजरा केला जातो तर 17 मे हा आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेचा स्थापना दिवस आहे. त्यासाठी हा दिवस दरवर्षी 17 मे रोजी साजरा केला जातो. याबरोबरच अजून एक दिवस नोट करून घ्या. 17 मे रोजी जागतिक उच्च रक्तदाब दिन सुद्धा साजरा केला जातो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. जागतिक क्रमवारीत अव्वल 25 मध्ये स्थान मिळवणारी पहिली भारतीय महिला टेबल टेनिसपटू कोण ठरली आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.